देवा तू ये ना, हाक माझी ऐकना. तुझाच देवा आसरा, कोणी ना देवा तुझ सारखा. किती तुझे उपकार रे, किती तुझे आभार रे. सोबतीला तूच आहे, तुझ्यावरी विश्वास आहे. धन्यवाद प्रभु. धन्यवाद प्रभु. थैंक यू जीसस. धन्यवाद यीशु. टुडे आज आपका चेहरा देखने के लिए आंडवर है. तुझा चेहरा आपके सन्निधान में खड़ा होने वाला एवरी वणखाई प्रार्थना तुझ्या करा. सानिध्यात थांबणाऱ्या प्रत्येकासाठी आपका चेहरा मध्ये प्रकाश रहता तुझ्या परमेश्वर. चेहऱ्यावर प्रकाश असतो. वो प्रकाश हम लोग अंधकार को दूर करता तो परमेश्वर. प्रकाशच आमच्या अंधकाराला दूर करून परमेश्वर यीशु मसीह आप पवित्र है परमेश्वर. परमेश्वर येशू ख्रिस्ता तू एक पवित्र आहे. के चेहरा का प्रकाश महाप्रकाश एक रहता है. पवित्राचा चेहऱ्यावरचा प्रकाश महान प्रकाश टुडे आहे. आज टुडे आज आपका चेहरा देखने के लिए एवरीवन का प्रार्थना करा. तुझा चेहरा बघण्यासाठी प्रत्येकासाठी आम्ही प्रार्थना करतो. थैंक यू लॉर्ड आंडवर. धन्यवाद प्रभु. थैंक यू जीसस. धन्यवाद टुडे परमेश्वर आज आपका वचन के अंदर आ रहा परमेश्वर. आज प्रभु तुझ्या वचनामध्ये आपका वचन के अंदर सुनने के लिए एवरीवन का प्रार्थना करा. तुझं वचन ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी आम्ही प्रार्थना टुडे करतो. आपका वचन बोलो की हृदयामध्ये कार्य करना. आज तुझं वचन त्यांच्या हृदयात कार्य करतो. परमेश्वर आपका वचन उसके हृदय का दुख बदल करना. प्रभु तुझं वचन त्यांच्या हृदयातलं दुःख बदलून परमेश्वर आपका वचन उसके शरीर मध्ये आरोग्य देना. प्रभु तुझं वचन त्यांच्या शरीराला आरोग्य दे. परमेश्वर आपका वचन आंडवर பொல்லாத சத்துருவின் கிரைகளை நாश करना. प्रभु तुझ्या वचनाद्वारे सर्व अशुद्ध आत्म्याचं कार्य नष्ट थैंक यू होऊ दे. जीसस. धन्यवाद येशू. थैंक यू लॉर्ड आंडवर. धन्यवाद बिना प्रभु. समाधान से रहने वाला का परमेश्वर आपको वचन खरा समाधान देने वाला है. प्रभु जे बिना शांतीने राहते तुझ्या वचनाद्वारे त्यांना खरी शांती भेटू The दे. Holy Spirit in the name of Jesus. पवित्र आत्म्याद्वारे येशूच्या Holy नावात. Spirit in the name of Jesus. पवित्र आत्म्याद्वारे कौन येशूच्या नावात. पूर्ण हृदय से मन से परमेश्वर को वचन सुन रहा है. जे पूर्ण हृदयाने मनापासून तुझं वचन ऐकत आहे प्रभु. Today परमेश्वर को वचन उसका सर्व चीज मध्ये छुटकारा दे. आज त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये सुटका भेटू दे. Thank you Jesus. धन्यवाद येशू. Thank you Lord आंडवर. धन्यवाद பொல்லாத சத்துருவின் अंधकार கிரியைகளை खत्म करने के लिए परमेश्वर यीशु मसीह पृथ्वी मध्ये आया. शत्रूचं सर्व अंधकाराचं कार्य नष्ट करण्यासाठी परमेश्वर या पृथ्वीत आला. Thank you Jesus आंडवर. धन्यवाद येशू. हे पृथ्वी मध्ये सर्व लोक समाधान देने के लिए आया या परमेश्वर. जगामध्ये सर्व लोकांना शांती देण्यासाठी आला. Today आज today आज सर्व लोग के हृदय मध्ये परमेश्वर को वचन सुनने के समय में सर्व लोकांच्या हृदयामध्ये हे वचन ऐकत असताना विशेषமான आशीर्वाद आंडवर. विशेष असा ஒரு आशीर्वाद, விசேஷமான சமாதானம் ஆண்டவர். विशेष शांती ஒரு भेटू दे. விசேஷமான சுட்கார ஆண்டவர். विशेष अशी सुटका भेटू दे. விசேஷமான கத்தாவே ஆரோக்கியம் मिलवाला. विशेष असं आरोग्य भेटू दे. थैंक यू लॉर्ड आंडवर. धन्यवाद प्रभु. परमेश्वर कथावे आपका हाथ में देता परमेश्वर. परमेश्वर सर्व तुझ्या हातात देतो. आप संभाल करो. तू सांभाळ कर. आप आशीर्वाद करो. तू आशीर्वाद दे. आप आरोग्य दे. तू आरोग्य हा दे. परमेश्वर सर्व चीज मध्ये महान आंडवर है. प्रभू सर्व गोष्टीमध्ये तू महान आहेस हे परमेश्वर. परमेश्वर आपको वचन आंडवर है. प्रभू आज तुझं वचन एवरीवन के हृदय मध्ये बात करो. प्रत्येकाच्या हृदयाशी बोलू दे. थैंक यू लॉर्ड आंडवर. धन्यवाद प्रभू. टुडे ये वचन सुनने के समय मध्ये आंडवर. आज हे वचन ऐकत आंडवर असताना इधर से जाने के पहले इथं जाण्याच्या ये आधी मैसेज प्रभू, सुन के कंप्लीट होने के पहले हे संदेश ऐकून उसका पूर्ण लाइफ होण्याच्या मध्ये आधी பெரிய मोठा कार्य होना त्यांच्या जीवनामध्ये मोठं कार्य होऊ दे. थैंक यू जीसस. धन्यवाद येशू. परमेश्वर का नाम से परमेश्वराच्या नावाने विनंती कर रहे हैं. विनंती एंगल करतो. परलोक पितावे. स्वर्गीय पित्या. आमेन. 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 गॉड ब्लेस यू. देव तुम्हाला आशीर्वाद देतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर का नाम हम धन्यवाद हो बदागे. परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद. आज के दिन परमेश्वर को वचन काय खडा होने के समय मध्ये आज परमेश्वराच्या वचनासाठी इथं हे आलेलो पृथ्वी मध्ये या जगामध्ये पिशाच आना के शत्रु बहुत सारे कार्य कर रहे हैं. सैतान खूप सारे कार्य करत आहे. So, उसका बार हम आज परमेश्वर को वचन के अंदर हम ध्यान करने वाला है. त्याच्याबद्दलच आपण वचनाद्वारे थोडी आठवण ये करतो. पिशाच बोलने वाला कौन है? पिशाच म्हणजे सैतान बोलणारा हा असा कोण आहे? वो किधर रहता है? तो कुठे वो राहतो? कैसा है वो रहता है? तो कसा राहते? उसका हम कैसा जीतने के लिए हमको परमेश्वर कैसा अधिकार दिया. आणि त्याला जिंकून घेण्यासाठी परमेश्वराने आपल्याला कसा अधिकार दिलाय. हालेलुया. बहुत सारे लाइफ मध्ये खूप साऱ्या जीवनामध्ये शत्रुवान क्रियेகள் शत्रूचं जे कार्य आहे बहुत सारे लाइफ मध्ये बिना समाधान से रहने के लिए कार्य आणि करता है. खूप साऱ्या जीवनांमध्ये अशांतीने राहण्यासाठी तो कार्य Some करतो. people का लाइफ मध्ये काही लोकांच्या कोई भी जीवनामध्ये चीज करने के भी कोणती गोष्ट जरी
केली उसका हाथ से कोई भी चीज आशीर्वाद से नहीं हो रहा है. आणि त्याचे जे हातातले कादी आहेत ते आशीर्वादाशिवाय होतात. शत्रु सर्व चीज मध्ये उसका नष्ट कर रहा है. शत्रू सर्व गोष्टी त्याला नष्ट करू चुडे शत्रुवाना क्रियेल कैसा रहेगा. आज शत्रूचं हे कार्य कसं असतं, शत्रु कैसा अपना लाइफ मध्ये कार्य कर रहा है. सैतान कसं आपल्या जीवनामध्ये अपना कार्य लाइफ मध्ये कैसा हम शत्रु को जीतना चाहिए. आपल्या जीवनामध्ये सैतानाला कसं जिंकलं पाहिजे. थैंक यू जीसस. धन्यवाद येशू. टुडे हम परमेश्वर के वचन का अंदर हम जाने के समय मध्ये आज परमेश्वराच्या वचनामध्ये जात असताना परमेश्वर को वचन परमेश्वराचं वचन अपना साथ आने के समय मध्ये आपल्याकडे तर येत हम असताना ध्यान से करने के टाइम आपण लक्ष देऊन ते परमेश्वर ऐकायचं. सर्व चीज मध्ये हमको जीतने के लिए अधिकार दिया. मग परमेश्वराने आपल्याला सर्व गोष्टी जिंकून घेण्याचा अधिकार दिला. पिशाचनुடைய क्रियेகள் आणि ते सैतानाचं और उसका कार्य टारगेट आणि त्याचं अच्छा सर्व रास्ता target मध्ये जाने वाला के चांगल्या मार्गात उसको जाणाऱ्यांसाठी बुराई के रास्ता मध्ये लेके जाने वाला है. त्याला दुष्टाईच्या मार्गात घेऊन जाणार. सर्व लोग को पाप करके सर्व लोकांनी पाप करून अंधकार के अंदर गिरना चाहिए. त्यांनी अंधकारात पडलं पाहिजे उसको बुराई छोड़ के वही चीज अच्छा उसको दिखेगा नहीं. आणि दुष्टाई सोडून दुसरं कोणतीच चांगली गोष्ट त्याला नाही दिसली सो हम पाहिजे. ध्यान में करना चाहिए. म्हणून आपण ते लक्षपूर्वक केलं सातान पाहिजे. लेके आने वाला कार्य क्या है सैतानाने आणलेली कार्य और काय आहे? परमेश्वर अपने के लिए करने वाला कार्य क्या है. आणि परमेश्वराने आपल्यासाठी करणारी कार्य हम काय आहे? कंफ्यूज में नहीं रहना चाहिए. आपण असं गोंधळ नाही केला पाहिजे. समटाइम शैतान काही वेळेस सैतान अपना के हिसाब से अच्छा प्रकार के हिसाब से लेके जाएगा भी आपल्याला जसं पाहिजे ते चांगल्या रीतीने तो घेऊन गेला उसके तरी लास्ट एंड दुखित में रहेगा. शेवटचं जे टाइम आहे ते सर्व दुःखाचं असेल. इसके लिए म्हणून शैतान लेके आने वाला कार्य क्या है सैतानाने घेऊन येणारं कार्य काय और आहे? परमेश्वर यीशु मसीह अपना लाइफ में लेके आने वाला कार्य क्या आणि है. परमेश्वर येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनात आणलेले कार्य हम कोणते? उसके बारे में हम लोग को जानकारी होना चाहिए. त्याच्याबद्दल आपल्याला समजलं पाहिजे. शैतान लेके आने वाला कार्य सैतानाने आणलेले कार्य अंधकार रहता है. त्याच्यामध्ये अंधकार परमेश्वर असतो. लेके आने वाला कार्य आणि परमेश्वराने घेऊन आलेले प्रकाश कार्य, रहता है. त्याच्यामध्ये प्रकाश शैतान असतो. लेके आने वाला कार्य सैतानाने आणलेले शापम कार्य रहता है. त्याच्यामध्ये शाप असतो. परमेश्वर यीशु मसीह लेके आने वाला आणि कार्य परमेश्वर येशू ख्रिस्ताने आणलेले रक्षा रहता कार्य, है. त्याच्यामध्ये उद्धार नित्य असतो. जीवन रहता है. सार्वकालिक जीवन असतं. शैतान लेके आने वाला कार्य सैतानाने आणलेले अपना कार्य लाइफ मध्ये कमजोर बढ़ता है. आपल्या जीवनामध्ये मग सर्व परमेश्वर कमतरता लेके आने वाला कार्य आणि परमेश्वराने अपना आणलेले लाइफ कार्य मध्ये परिपूर्ण आशीर्वाद देता है. मग आपल्या जीवनामध्ये ते सर्व काय आशीर्वाद देतो. हालेलुया हालेलुया. 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 शैतान के कार्यങ്ങൾ हम ध्यान करने के पहले आणि सैतानाच्या कार्याकडे लक्ष देण्याच्या शैतान आधी लेके आने वाला कार्यങ്ങൾ क्या बोलकर हम ध्यान करना चाहिए. सैतानाने कोणते कार्य तो घेऊन येतो त्याच्याकडे आपण लक्ष दिलं परमेश्वर को पाहिजे. वचन बता रहे परमेश्वराचं वचन सांगते इब्राहिम पुस्तक 2:14 मध्ये इब्री 2:14 मध्ये शत्रु हमेशा मरण को ऊपर ध्यान करते हैं. शत्रू नेहमी मरणाकडे लक्ष देतो. परमेश्वर यीशु मसीह परमेश्वर येशू ख्रिस्त मरणத்துக்கு அதிகாரி பிசாசை தன்னுடைய अपना खुद को मरण से जीता बोलकर परमेश्वर को वचन आणि बता. परमेश्वराचं वचन सांगते त्यांनी स्वतः परमेश्वराने त्या मरणातनं जिंकून शैतान घेतलेलं. हमेशा लाइफ मध्ये फेलियर लेके आणि आएगा. सैतान नेहमी आपल्या जीवनामध्ये अपयश घेऊन निराशा येतो. लेके आएगा. निराशा घेऊन येईल नाश करने के लेके आएगा. आणि नाश घेऊन लेकिन येईल. परमेश्वर यीशु मसीह पण परमेश्वर येशू उसमें से ख्रिस्त आपको मेरे को छुटकारा देने के लिए पृथ्वी में आया. त्याच्यातून आपल्याला सुटका देण्यासाठी परमेश्वर या पृथ्वीत आला. பிசாசனோட மனுஷனுடைய இருதயக்கு अंदर आणि तो पिशाच सैतान मनुष्याच्या और हृदयामध्ये भया उसको आत्मा का अंदर लेके आणि आएगा. त्याच्या आत्म्यामध्ये तो भय घेऊन येतो. वो भया आने के समय में आणि ते भय आल्यानंतर उसका आत्मा और निराशा लेके आएगा. त्याच्या आत्म्यामध्ये निराशा आणतो. बाद में नंतर उसका सर्व चीज मध्ये डिप्रेशन का अंदर लेके आणि त्याला जाएगा. सर्व गोष्टीमध्ये निराशामध्ये पाडून टाकतो. सो परमेश्वर को वचन बता रहे म्हणून परमेश्वराचं वचन हेब्रायन पुस्तकम इब्री करास 2वां अध्याय 2ा अध्याय 14 नंबर पढ़ेगा. 14व वचन वाचूया. इसलिए जबकि हैं, लड़के मांस और लहू के भागी है हैं, तो वह आप भी उनके समान उनका सहभागी हो गया ताकि मृत्यु के द्वारा उसे जिए मृत्यु पर शक्ति मिली थी अर्थात शैतान को निकम्मा कर दे. हालेलुया हालेलुया. शैतान का कार्य कोई अच्छा चीज करने के लिए नहीं है. सैतान तो करू शकत नाही. शैतान हमेशा मरण का अंदर लेके जाने वाला है. सैतान नेहमी मरणामध्ये घेऊन जातो. पिशाच ने परमेश्वर यीशु मसीह खुद को मरण से परमेश्वर खत्म करके जीत किया. आणि परमेश्वर येशू ख्रिस्ताने स्वतः मरण पाहून
त्या मरणाचा अधिकारावर त्यांनी राज्य केलं. Praise the Lord. हालेलुया. 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 सब पीपल का लाइफ मध्ये काही लोकांच्या कोई जीवनामध्ये भी चीज करने के टाइम कोणतीही गोष्ट करण्याच्या आधी हमेशा उसका लाइफ मध्ये फेलियर लेके आएगा. नेहमी त्यांच्या जीवनामध्ये अपयश घेऊन शत्रु येईल. का कार्य शत्रूचं कार्य हमेशा मनुष्य दुखित में रहना चाहिए. नेहमी मनुष्याने दुःखित असलं पाहिजे. हमेशा मनुष्य पाप के अंदर रहना चाहिए. नेहमी मनुष्याने पापातच असलं पाहिजे. हमेशा मनुष्य अंधकार के अंदर रहना चाहिए. नेहमी मनुष्य अंधकारातच राहिला पाहिजे. प्रेज गॉड. Praise the Lord. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. परमेश्वर उसमें से आपको मेरे को छुटकारा देने के लिए परमेश्वराने त्याच्यातून तुम्हाला आणि मला सुटका हे देण्यासाठी पृथ्वीमध्ये परमेश्वर येशू मसीह आया आहे. या जगामध्ये परमेश्वर येशू ख्रिस्त आलेला आहे. हालेलुया. 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 आमेन. अंधकार के रहने वाला है अंधकारामध्ये राहणार प्रकाश के अंदर लेके जाने के लिए परमेश्वर येशू मसीह पृथ्वी मध्ये आया. प्रकाशात त्याला नेण्यासाठी परमेश्वर येशू ख्रिस्त योहान या पुस्तकम जगात 10वां अधिकार 10वां वचन बता रहा है. योहान 10:10 मध्ये सांगत आहे परमेश्वर चोर चोरी करने के लिए आएगा. चोरी करायला येतो. उसको मार पिटाने के लिए आएगा. त्याला नष्ट करण्यासाठी दूसरा येतो. कोई काम उसको मालूम नहीं आणि पड़ेगा. त्याला दुसरं कोणतंच काम ठाऊक नसतं. हालेलुया. 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 शत्रु चोर शत्रू म्हणजे चोर आहे वो हमको मार पिटाने के लिए सोचेगा. आणि तो आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न हमको करेल. नष्ट करने के लिए सोचेगा. आपल्याला नष्ट करण्याचा हमें प्रयत्न इस करेल. अंधकार के अंदर रहने के लिए सोचेगा. नेहमी अंधकारात नेण्याचा हमें इस प्रयत्न करेल. निराशा के अंदर रहने के लिए सोचेगा. नेहमी निराशेत पाडण्याचा प्रयत्न करेल. परमेश्वर यीशु मसीह उसमें से बाहर आने के लिए आपको मेरे को परमेश्वर यीशु मसीह जीवन दिया है. आणि त्याच्यातनं तुम्हाला मला बाहेर काढण्यासाठी परमेश्वराने आपल्याला जीवन दिलंय. प्रेज लॉर्ड. हालेलुया. 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 इसके बाद में याच्यानंतर पुल्लाद शत्रु पिशाच कैसा हो गया आणि तो शत्रू आहे तो सैतान कसा झाला उसके बारे में हम देखने वाला है. त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. कारण आज के दिन कारण आज पृथ्वी मध्ये या बहुत जगामध्ये सारे लोग शत्रु ऑक्युपेट करके अंधकार के अंदर रखा. आणि शत्रूने खूप साऱ्या लोकांना असं जिंकून त्याने अंधकारात शत्रु टाकलं. का कार्य शत्रूचं कार्य स्टार्टिंग में मिठाई के हिसाब से रहेगा. आणि सुरुवातीला एकदम गोड सारखं वाटणार. समटाइम हम सोचेगा काही वेळेस आपण विचार अपना करू. बारो कोई ऐसा नहीं सोचा आपल्याबद्दल कुणीच असं नाही लेकिन विचार उसका केला. एंडो पण त्याचा शेवट मरण के अंदर लेके जाएगा. मरणामध्ये घेऊन जाईल. निराशा के अंदर लेके जाएगा. निराशेमध्ये घेऊन जाईल. बीमारी के अंदर लेके जाएगा. आजारामध्ये घेऊन जाईल. सर्व आशीर्वाद छूट जाके दरिद्र के अंदर लेके जाएगा. सर्व आशीर्वाद हातातून सुटून दारिद्र्यामध्ये घेऊन जाईल. परमेश्वर को वचन बता रहे परमेश्वराचं वचन योहान सांगते. पुस्तक 10वां अधिकार योहान 10वां अध्याय 10वां वचन बढ़ेगा. 10वां वचन वाचूया. चोर चोर किसी और काम के लिए नहीं हैं. परंतु केवल चोरी करने और घात करने और नष्ट करने को आता है. मैं इसलिए आया कि वे जीवन पाए और बहुतायत से पाए. हालेलुया. इधर दोन प्रकार का कार्य हो रहा है. दोन प्रकारचे कार्य घडत एक चोर आ रहा है, एक चोर येते चोर करने के लिए आ रहा है. चोरी करण्यासाठी येते. सेकंड पार्ट मध्ये आणि दुसऱ्या परमेश्वर भागामध्ये यीशु मसीह बोल रहे हैं परमेश्वर येशू ख्रिस्त मैं बोलते हैं, आपको जीवन देने के लिए आया है. मी तुम्हाला जीवन देण्यासाठी वो आलो आहे. जीवन परिपूर्ण देने के लिए आया आणि है. ते जीवन म्हणजे परिपूर्ण जीवन देण्यासाठी आलो हालेलुया. आहे. हालेलुया. पिशाच पिशाच अपना म्हणजे साथ सैतान. रहने वाला का कमजोर करने के लिए चोर करने के लिए आ रहा है. आणि आपल्या बरोबर जे राहतात त्यांना कमजोर करण्यासाठी त्याच्याकडनं चोरी लेकिन करण्यासाठी परमेश्वर पण परमेश्वर आपको परिपूर्ण आशीर्वाद करने के लिए आ रहा है. तुम्हाला पूर्णपणे आशीर्वाद देण्यासाठी प्रेज द आलो लॉर्ड. आहे. हालेलुया. हालेलुया. योहान 1वां अधिकार 4वां वचन बता रहा है. योहान 1 अध्याय 4 वचन वाचूया. 1वां अधिकार 4वां वचन 1:4 वाचूया. और उसका अंदर जीवन रिया बढ़ेगा. उसमें जीवन था हैं. और वह जीवन हैं. मनुष्य की ज्योति था. हालेलुया. 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 परमेश्वर के अंदर जीवन परमेश्वरामध्ये जीवन वो होतं मनुष्य के अंदर आने के समय मध्ये आणि ते मनुष्यामध्ये आल्यानंतर उसके प्रकाश मिलते हैं. मग त्याला प्रकाश भेटतो. हालेलुया. 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 समटाइम हम सोच रहे काही वेळेस आपण विचार करतो. अब समटाइम हम सोच रहे काही वेळेस आपण विचार अपना के करतो. लिए बीमारी आ रहे आपल्याला आजार येतो. और बाय द चांस हमको फाइनेंस लेवल में बहुत नीचे जा रहे हैं. कदाचित आपण आर्थिक परिस्थितीमध्ये खाली खूप पडत कष्ट आहे. आ रहे हैं. कष्ट ये येते पिशाच क्रिया सोच रहे हैं. आणि सैतानाचं कार्य असं सो करतो. इसमें से म्हणून याच्यात सैतान आज के दिन सैतान आजच्या दिवशी अलग प्रकार मध्ये लोग के लेके जा रहे हैं. वेगळ्या प्रकाराने लोकांना घेऊन जाते मॉडर्न टेक्नोलॉजी चेंज हो गया. आणि आधुनिक टेक्नॉलॉजी ती बदलत कौन सा चालली आहे. करेगा काय करायचं
करायचं मनुष्य परमेश्वर के तरफ से दूर रहेगा. आणि जे करायचं ते मनुष्यापासून दूर पडेल. पुराना नियमामध्ये आणि जुन्या रात करारामध्ये सोने के समय रात्री झोपताना सबको हाथ मध्ये सगळ्यांच्या हातामध्ये बाइबल सोने के बाजू में रख सोता है. आणि झोपण्याच्या ठिकाणी बाजूला बायबल असायचं. सुबह उठने के समय आणि सकाळी बाइबल उठल्यावर खोल के आणि ते पहले बायबल परमेश्वर के लिए धन्यवाद करते हैं. पहिल्यांदा परमेश्वराचे धन्यवाद परमेश्वर करायचे. यीशु मसीह आज के मेरे को जीवन दिया. परमेश्वर येशू ख्रिस्त आज तुम्हाला जीवन मेरे को देतो. रात भर मेरा जीवन संभाल किया. रात्रभर माझं जीवनाला तू लेकिन सांभाळ. आज के दिन परंतु आज द टेक्नोलॉजी चेंज हो गया. सगळी टेक्नॉलॉजी बदलली. सुबह उठ के सकाळी हम देखने उठल्यानंतर वाला पहले चीज आपण बघणारी अपना पहिली गोष्ट, मोबाइल किधर रहता है. आपला मोबाईल कुठे हम आहे रात सेटेक्स रखा. आणि आपण सगळं काही बाजूला कितना ठेवलं. लोग हमको लाइक किया, किती लोकांनी लाईक कितना केलं, लोग कमांड किया. किती लोकांनी कमेंट ये केले. आज के दिन शैतान परमेश्वर के सन्निधान से दूर करने के लिए आज के एक टेक्नोलॉजी चालू किया. म्हणून अशी टेक्नॉलॉजी चालू केली की या सर्व गोष्टीपासून सैतानाने आपल्याला बाजूला केलेलं. परमेश्वर हमको आशीर्वाद में रखने के समय परमेश्वराने आपल्याला आशीर्वादात वो ठेवलं. आशीर्वाद परमेश्वर के सन्निधान में धन्यवाद में रहना आणि चाहिए. तो आशीर्वाद म्हणजे परमेश्वराच्या सान्निध्यात धन्यवाद केले लेकिन आज पाहिजे. के दिन शत्रु पण आज शत्रू सुबह उठ के परमेश्वर को देख के प्रार्थना के पहले सकाळी परमेश्वराला बघून प्रार्थना करण्याच्या आधी अलग रास्ता मध्ये लेके जाते हैं. वेगळ्या मार्गामध्ये तो घेऊन जातो. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. रात दिन परमेश्वर हमको सुंदर से जीवन दिया. रात्र दिवस सुंदर रीतीने परमेश्वराने अच्छा आपल्याला तरह से जीवन संभाल दिलं. के लेके आया. चांगल्या रीतीने सांभाळ सुबह केला. उठ के परमेश्वर के धन्यवाद करने के बदले सकाळी उठून परमेश्वराचे धन्यवाद करण्याच्या ऐवजी अपन हाथ को मोबाइल के पीछे जा रहे हैं. आपला हात मोबाईल कडे जातो. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. परमेश्वर हमको आशीर्वाद में रखने के समय परमेश्वराने आपल्याला आशीर्वादात परमेश्वर के ठेवल्यानंतर धन्यवाद में रहना चाहिए. आपण परमेश्वरासाठी धन्यवादात शत्रु के असलं रास्ता पाहिजे. मध्ये जाने के टाइम आपण शत्रूच्या मार्गात दिन पूरा गेल्यानंतर शत्रु हमको ऑक्युपाइड करेगा. आणि तो पूर्ण दिवस सैतान आपल्याला टार्गेट पहले चीज परमेश्वर के लिए हम देना चाहिए. पहिलं गोष्ट म्हणजे परमेश्वराला आपण दिली कारण पाहिजे. कारण कितने ये लोग रात सोने के टाइम जीवन नहीं रहता है. कितीतरी लोकांना रात्रीचे झोपतानाच जीवन जातं. परमेश्वर यीशु मसीह सुंदर से हमको संभाल करने के आणि समय परमेश्वराने सुंदर रीतीने आपल्याला सांभाळ सुबह उठ के केला. परमेश्वर को पहले धन्यवाद करना चाहिए. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण परमेश्वराचे पिशाच धन्यवाद नुकसान केले हो पाहिजे. जाएगा. सैतानाचं नुकसान होईल. हम दूसरा काम के पीछे जाने के टाइम आपण दुसऱ्या कामाच्या मागे वो दिन गेल्यानंतर पूरा शत्रु हमको निराशा का अंदर लेके आणि तो जाता है. पूर्ण दिवस सैतान आपल्याला घर में निराशेत समाधान पाडतो. नहीं रहता है. घरामध्ये शांती काम नसते. करने वाला जगह में समाधान नहीं रहता है. काम करणाऱ्या जागेमध्ये शांती वो नसते. दिन पूरा निराशा में दुख में आणि जाएगा. तो दिवस पूर्ण निराशेत आणि दुःखात मेरे जातो. भाइयों, माझ्या भावानं, मेरा बहनों, माझ्या बहिणीनं परमेश्वर का हम पहले धन्य बलि करो. परमेश्वराचं पहिल्यांदा धन्यवाद दिन करा. पूरा परमेश्वर आपको संभाल के तो लेके जाएगा. पूर्ण दिवस परमेश्वर तुमचा सांभाळ Praise the करेल. Lord. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर यीशु मसीह के वचन आ रहे हैं. परमेश्वर येशू ख्रिस्ताचं वचन येते. पीछे आने के टाइम पुढं वाचत हम असताना देख सकते हैं आपण बघू द शकतो पिशाच द शैतान कैसा निर्माण हो गया. सैतानाचं निर्माण कसं झालं. हालेलुया. सैतानाची उत्पत्ती कशी झाली. हालेलुया. हालेलुया. योवान पुस्तकम योहानाचं 1वां अधिकार पहिला अध्याय 3वां वचन बता रहे हैं. 3रं वचन. परमेश्वर सकलम सर्व चीज आपके लिए हम आप खुद के लिए बनाया बोलकर परमेश्वर को वचन आणि या बता रहे सर्व वस्तू परमेश्वराने आपल्यासाठी बनवल्यात. हैं. बढ़ेगा मैं वचन बढ़ेगा ना. सब कुछ हाँ। उसी के द्वारा उत्पन्न हुआ हाँ। और जो कुछ उत्पन्न हुआ है हाँ। उसमें से कोई भी वस्तु हाँ। उसके बिना उत्पन्न नहीं हुई. हालेलुया. परमेश्वर सकलम खुद के लिए परमेश्वर यीशु मसीह बनाया है. परमेश्वर येशू ख्रिस्तानी स्वतःहून या सगळ्या गोष्टी परमेश्वर बनवलेल्या आहेत. परलोकमध्ये रहने के टाइम परमेश्वर स्वर्गामध्ये असतात. परमेश्वर उसका आराधना करने के लिए परमेश्वराने त्याची आराधना करण्यासाठी देवदूतों को परमेश्वर निर्माण किया है. देव दूतांना परमेश्वराने निर्माण केलं. बाइबल बता रहे हैं. बायबल सांगत एसेकिएल पुस्तक 28:15 मध्ये यहेजकेल 28:15 मध्ये कारण शत्रु के बारे में हम जानकारी लेना चाहिए. शत्रू बद्दल आपल्याला सगळं समजलं शत्रु पाहिजे. कैसा निर्माण हो गया, शत्रू कसा निर्माण झाला कैसा आज सर्व लोग का आत्मा को ऑक्युपाइड करके अंधकार में रखता आणि है. कसं ते सर्व आत्म्यांवर अधिकार करून त्यांनी उस शत्रु का हम कैसा जीतना पड़ेगा. त्या शत्रूला आपण कसं जिंकून घेतलं पाहिजे. हालेलुया. 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 एक छोटा क्रिकेट के एक
लहानसा क्रिकेट द ऑपोजिट में रहने वाला बॉलर कैसा डाल रहा बोल के बहुत सारा टाइम देके वो लोग करते हैं. आणि तो विरोधात असणारा जो बॉलर आहे तो कसा बॉल टाकतो ते बघून बघून मग हा शिकतो. सो आज अपना लाइफ के अंधकार के अंदर नष्ट में लेके वाला शत्रु कैसा बोल के हम जानकारी लेना चाहिए. म्हणून आपल्याला आज समजलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये शत्रू कसा अंधकार घेऊन Praise येतो. the Lord. Praise the Lord. एसेकिएल पुस्तकम 28:15 वचन बता रहा है. यहेजकेल 28:15 सांगत हैं? आहे. जिस दिन से तू सिरजा गया और जिस दिन तक तुझमें कुटिलता न पाई गई उस समय तक तू अपनी सारी चाल चलन में निर्दोष रहा, परंतु लेन देन की बहुतायत के कारण तू उपद्रव से भरकर पापी हो गया. इसी से मैंने तुझे अपवित्र जानकर. ओके. परमेश्वर को वचन 15 मध्ये बता रहा है. परमेश्वराचं वचन 15 मध्ये सांगत आहे. परमेश्वर आपको निर्माण किया. परमेश्वराने तुम्हाला निर्माण केले. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर यीशु मसीह की आराधना करने के लिए देवदूत का परमेश्वर निर्माण किया. परमेश्वराची आराधना करण्यासाठी परमेश्वराने देवदूतांना निर्माण केले. हालेलुया. 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 और परमेश्वर और देवदूत के बीच में ये लूसीफर का परमेश्वर मध्यस्थ सेंट्रलाइज पर्सन है परमेश्वर रखा. आणि त्या परमेश्वरामध्ये देवदूतांमध्ये हा लुसिफर होता. और लूसीफर के द्वारा से आणि या लुसिफराद्वारे निर्माण किया देवदूत का आराधना परमेश्वर के जाने के लिए लूसीफर के उधर रखा परमेश्वर. आणि लुसिफरला त्या ठिकाणी अशासाठी ठेवलं होतं की त्या सर्व देवदूतांना परमेश्वराच्या आराधनेमध्ये परमेश्वर ठेवलं सर्व होतं. चीज मध्ये उसका अधिकार दिया. परमेश्वराने सर्व गोष्टीत त्याला अधिकार बहुत दिला सुंदर होता. शरिया खूप सुंदर रीतीने राहिला. ज्ञान बुद्धि उसका परमेश्वर ज्यादा दिया. आणि ज्ञान आणि बुद्धी परमेश्वराने त्याला जास्त दिलं होतं. उसको देखने के टाइम त्याला बघितल्यानंतर 9 प्रकार का डायमंड और स्वर्णम वो देवदूत के ऊपर खबर करके परमेश्वर रखा. आणि त्या देवदूतावर 9 प्रकारचे सर्व मौल्यवान रत्न जडित त्याला सर्व काही जडवले इतना सुंदर से परमेश्वर उसको रखा. इतकं सुंदर रीतीने परमेश्वराने त्याला ठेवलं. परमेश्वर के लिए आराधना करने के लिए परमेश्वरासाठी आराधना करण्यासाठी नीचे बढ़ने के टाइम पुढे वाचत असताना खेरूब आणि करूप बोल के म्हणून आहे. उसके एक सुंदर के परमेश्वर का आराधना करने के लिए परमेश्वर यीशु मसीह रखा. सुंदर रीतीने परमेश्वराची आराधना करण्यासाठी देवाने त्याला दिलं. हालेलुया. हालेलुया. नीचे बढ़ने के टाइम पुढे वाचत असताना परमेश्वर को वचन बता रहा है. परमेश्वराचं वचन आप सांगते संभाल करने के लिए अभिषेक करने के खेरूब बोल रहे हैं. आणि तू संभाळ करण्यासाठी त्याला अभिषेक देण्यासाठी करूप होता. हालेलुया. हालेलुया. किसका संभाल करने वाला ये? कुणाला संभाळ वो करण्यासाठी? समय तो मनुष्य नहीं पैदा नहीं हो गया. आणि त्यावेळेस तो मनुष्य निर्माण नव्हता झाला. हालेलुया. हालेलुया. किसका संभाल करने वाला ये? मग कुणाचा संभाळ करणार? बाइबल बता रहे हैं. आणि पवित्र शास्त्र निर्माण और परमेश्वर के बीच में सर्व चीज इसके द्वार से जाने के टाइम संभाल करने के लिए अभिषेक करके परमेश्वर रखा. आणि हे सर्व संभाळ करण्यासाठी अभिषेक करण्यासाठी निर्माण करण्याच्या आधी देवाने सर्व काही बनवून ठेवलं. लेकिन तरी पण उसके हृदय मध्ये त्याच्या हृदयामध्ये एक हृदयामध्ये घमंड आ गया. त्याच्यामध्ये घमेंड आलाय. बहुत बड़ा अधिकारी मध्ये में रहता है. खूप मोठ्या अधिकारात राहतो. सर्व निर्माण मेरा द्वार से परमेश्वर को महिमा कर रहे हैं. आणि सर्व काही जे आहे ते माझ्याद्वारे निर्माण केलं और आहे. मैं और परमेश्वर के बीच में थोड़ा ये गैप रहता है. आणि मी आणि परमेश्वरामध्ये थोडस गॅप आहे. मैं क्यों वो जगह मध्ये नहीं रह सकता बोल मी के का सोचा. त्याच्या जागेमध्ये नाही राहू शकत? हालेलुया. असं मी विचार केला. हालेलुया. हालेलुया. छोटा एक गैप रहता है. आणि थोडसा कसा गॅप आहे. उसके हृदय मध्ये एक घमंड आ गया. आणि त्याच्या हृदयामध्ये एक एक घमेंड आलं. पाप आ गया. एक पाप आलं. परमेश्वर को वचन बता रहे. परमेश्वराचं वचन फर्स्ट सांगते. पत्रस 5:5 मध्ये 1 पेत्र 5:5 मध्ये परमेश्वर ऐसा लोग के विरोध में खड़ा होता बोल रहे हैं. परमेश्वर अशा लोकांच्या विरोधात उभा राहतो म्हणून. किसके घमंड रहता है? आणि ज्याला अधिकार आहे परमेश्वर उसके विरोध में खड़ा होता है. मग परमेश्वर त्याच्या विरोधात उभा राहतो. कौन नम्र में रहता है? आणि जो नम्र परमेश्वर के कृपा उसके लिए मिल जाएगा. परमेश्वराची कृपा त्याला भेटेल. Praise the Lord. हालेलुया. 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 परमेश्वर को बिल्कुल आवडत नहीं कमांड. परमेश्वराला बिलकुल आवडत नाही घमेंड केलेलं. कारण परमेश्वर उसके विरोध में खड़ा हो जाएगा बोल रहे हैं. परमेश्वर अशा गर्विष्ठ लोकांच्या विरोधात उभा राहतो. परमेश्वर के सामने घमंड रहने के समय परमेश्वराच्या समोर गर्व घमेंड असल्यानंतर परमेश्वर उसको खुद विरोध में खड़ा होता है. परमेश्वर त्याच्या विरोधात उभा राहतो. परमेश्वर के कृपा हमको मिलने के लिए परमेश्वराची कृपा आपल्याला हम भेटते. नम्रता में रहने के समय आपण नम्रतेने राहिल्यानंतर परमेश्वर के कृपा हमको मिल जाता है. परमेश्वराची कृपा आपल्याला मिळते. पढ़ेंगे मैं 5वां वचन 5वां वादी.
इसी प्रकार इसी प्रकार हे नवयुवकों, तुम भी प्राचीनों के अधीन रहो, वरन तुम सबके सब एक दूसरे की सेवा के लिए दीनता से कमर बांधे रहो, क्योंकि परमेश्वर अभिमानियों का विरोध करता है, परंतु दीनों पर अनुग्रह करता है. हालेलुया. हालेलुया. नम्रता में रहने वाला का परमेश्वर कृपा मिल जाता है. नम्रता ज्यांच्या जवळ आहे त्यांना परमेश्वराची कृपा भेटते. लेकिन ये केरुबुक पण हे करूबेला उसको सोच किया त्यांनी विचार केला, और मैं और परमेश्वर के बीच में थोड़ा ये डिस्टेंस है. मी आणि परमेश्वरामध्ये थोडंसं कच जागा मैं आहे. क्यों परमेश्वर का सन्निधान में नहीं बैठ सकता? मी का परमेश्वराच्या जागी नाही बसू उसका शकत? अंदर आत्मा के अंदर पाप आ गया. त्याच्या आत्मेमध्ये पाप आलं. येशया तीर्कदर्शन पुस्तकम यशया भविष्यवाद्याचं 14 अधिकार 14वा अध्याय 13 वचन बता रहा है. 13व वचन हाँ सांगतं. बढ़ेगा. मैं येशया तीर्कदर्शन पुस्तकम यशया भविष्यवाद्याचं 14 अधिकार 14वा अध्याय 13 वचन बढ़ेगा. 13 वचन मध्ये. हम्म. तू मन में कहता तो था, हैं? मैं स्वर्ग पर चढ़ूंगा, मैं अपने सिंहासन को ईश्वर के तारागण से अधिक ऊंचा करूंगा और उत्तर दिशा की छोर पर सभा के पर्वत पर विराजूंगा. हालेलुया. 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 देवदूत परमेश्वर का आराधना करने के लिए, परमेश्वर का सेवा करने के लिए परमेश्वर निर्माण किया. आणि देवदूतांनी परमेश्वरांनी देवदूतांना त्याची आराधना करण्यासाठी आणि त्याची स्तुती करण्यासाठी घडवलं और परमेश्वर का सेवा करने के लिए बनाया. आणि परमेश्वराची सेवा करण्यासाठी निर्माण लेकिन ये केलं. देवदूत के अंदर पण या देवदूतांमध्ये मैं परमेश्वर के ऊपर जाएगा, मी परमेश्वराच्या वर जाईन सर्व लोग मेरे को आराधना करना चाहिए बोल के सोचने के समय आणि सर्व लोकांनी माझी आराधना केली पाहिजे असं विचार केल्यानंतर परमेश्वर यीशु मसीह को वो देवदूत के नीचे गिरा दिया. मग परमेश्वराने त्या देवदूताला खाली पाडून दिले. हालेलुया. हालेलुया. आने के समय मध्ये आणि तो आल्यानंतर ये देवदूत के तीन में एक ही तरफ से देवदूत के ये लूसीफर लेके आया. आणि ते जे सगळे देवदूत येते त्यातला एक भाग त्या देवदूताने लुसिफराने खाली आणला वो जगह मध्ये खाली पड़ गया. आणि त्या जागेमध्ये ते खाली पडले गेले परमेश्वर का आराधना करने के लिए वो जगह एम्प्टी पड़ गया. आणि परमेश्वराची आराधना करण्यासाठी ती जागा रिकामी इसके लिए झाली. परमेश्वर वो जगह मध्ये म्हणून परमेश्वरांनी त्या जागेमध्ये उसका आराधना करने के लिए त्याची आराधना करण्यासाठी परमेश्वर यीशु मसीह आदम और एवाल का परमेश्वर यीशु मसीह बना दिया. परमेश्वर येशू ख्रिस्ताने आदाम हव्वाला त्या जागी निर्माण केले. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर को वचन बता रहा है. परमेश्वराचं वचन सांगत ये आहे येशया पुस्तकम 43:21 मध्ये 43:23 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं. यशया 21 43 में 21. 43:21 मध्ये वाचूया. इस प्रजा को हैं? मैंने अपने लिए बनाया है कि वे मेरा हम्म. गुणवाद करे. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर हमको बनाने के लिए कारण, परमेश्वराने आपल्याला बनवण्याचं एक कारण, परमेश्वर के लिए हम स्तुति आराधना करने के लिए. परमेश्वराची आपण स्तुती आराधना पीछे करण्यासाठी. परमेश्वर को वचन बता रहे पुढे परमेश्वराचं वचन इब्राहिम सांगते. पुस्तकम 2 अधिकार 16 वचन मध्ये इब्री 2:16 मध्ये 2:16 मध्ये इब्री 2:16 मध्ये कारण तो हैं? वास्तविक देवदूतांचे सहाय्य करीत नाही तर अब्राहमाच्या संतानाचे सहाय्य करतो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर यीशु मसीह देवदूतों हाथ नहीं दिया. अब्राहम संतति आपको मेरे को परमेश्वर सहाय किया. हालेलुया. परमेश्वराने देवदूतांचं सहाय्य नाही केलं तर अब्राहमाची संतांची तुम्ही आणि मी ते आपली त्यांनी सहायता केली. देवदूत परमेश्वर के लिए आराधना करने वाला जगह मध्ये परमेश्वर आज के दिन आपको मेरे को रख के देखने के लिए परमेश्वर बना दिया. देवदूतांनी परमेश्वराची आराधना करण्याचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणी तुम्ही आणि मी परमेश्वराची आराधना करण्यासाठी ठेवलं. हालेलुया. हालेलुया. पृथ्वी मध्ये या जगामध्ये सर्व अधिकार आदम और एवाल का हाथ से रहने के समय सगळा अधिकार आदाम हव्वाच्या हातामध्ये असताना शत्रु वो अधिकार जीत के शत्रूने तो अधिकार घेतला. आदम एवाल के ऊपर एक शोधने लेके आया, एक परीक्षा लेके आया. आणि आदाम हव्वाकडे एक परीक्षा घेऊन आला तो. कारण कारण शत्रु को मालूम है शत्रूला माहितीये मैं उधर रुक के परमेश्वर के लिए आराधना किया. मी त्या ठिकाणी थांबून परमेश्वराची वो आराधना जगह केली. मध्ये मनुष्य लोग जाके उधर आराधना करने वाला आणि त्या जागेमध्ये हे मनुष्य जाऊन कैसा आराधना भी करणार. वो लोग के अंदर एक परीक्षा रखे वो जगह में जाने के लिए
मना करना चाहिए बोल के शत्रु कार्य किया। आणि कसल्याही परिस्थितीत त्या जागेमध्ये या आदाम हवानी जाऊ नये म्हणून सैतानाने त्यांना मनाई केली. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. परमेश्वर को वचन पीछे पढ़ने के टाइम परमेश्वराचं वचन पुढे वाचत असतात बता रहे सांगत आहे आदम और एवाल का परीक्षा मध्ये आदाम हवेला परीक्षेमध्ये शत्रु का बात सुन के परमेश्वर दिया सर्व अधिकार वो लोग शत्रु का हाथ में छोड़ दिया। आणि शत्रूचे शब्द ऐकून त्यांच्या हातामध्ये जो अधिकार होता तो सगळा काही निघून गेला. इसके लिए पृथ्वी मध्ये म्हणून या सर्व जगामध्ये चीज में शत्रु का अधिकार से सर्व अंधकार के अंदर लेके जाता है। शत्रूने काय केलं त्याच्या अधिकाराने सगळ्या लोकांना अंधकारामध्ये नेलं. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. पीछे बढ़ने के समय पुढे वाचत बहुत असताना सारे लाइफ मध्ये शत्रु खूप साऱ्या लोकांच्या बीमारी जीवनात लेके आके छोड़ रहे हैं आजार घेऊन सोडत आहे. और डस्ट लेके आके छोड़ रहे हैं, नाहीतर नष्टता घेऊन येते, निराशा लेके आके छोड़ रहे हैं। निराशा घेऊन येत आहे. सर्व चीज में शत्रु के जीतने के लिए सर्व गोष्टीमध्ये शत्रूला परमेश्वर जिंकण्यासाठी को वचन बता रहे हैं परमेश्वराचं वचन एक सांगतं. पवित्र होली स्पिरिट से जीतना चाहिए, आणि एक पवित्र आत्मा एक पवित्रताने एक जिंकलं पाहिजे. परमेश्वर को वचन से जीतना या चाहिए, परमेश्वराच्या वचनाद्वारे जिंकलं परमेश्वर पाहिजे. को खून से जीतना चाहिए, परमेश्वराच्या रक्ताने जिंकलं परमेश्वर पाहिजे. का नाम से जीतना चाहिए, परमेश्वराच्या नावाने जिंकलं परमेश्वर पाहिजे. यीशु मसीह के ऊपर रख कर विश्वास मध्ये जीतना चाहिए। परमेश्वरा येशू ख्रिस्तावर ठेवलेल्या विश्वासाने जिंकलं पाहिजे. हालेलुया। हालेलुया. शत्रु को जीतने के लिए परमेश्वर हमको सर्वाधिकार दिया। शत्रूला जिंकून घेण्यासाठी परमेश्वराने आपल्याला सर्व अधिकार दिले प्रेज द आहेत. लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. याकूब पुस्तक में 2 अधिकार 19वां वचन बता रहे हैं, याकोब 2:21 सांगत आहे परमेश्वर के सामने शत्रु सर्व चीज मध्ये डर छाएगा। परमेश्वराच्या समोर शत्रू सर्व गोष्टीत घाबरून हाँ, जाईल. 2 में 19 वचन बढ़ेगा। 2:19 वाचूया. एक देव आहे असा विश्वास तू धरतोस, हे बरे करतोस. भूतेही तसा विश्वास ठेवतात व थरथर कापतात, परंतु हे व्यर्थ माणसा, क्रियांवाचून विश्वास मेलेला आहे हे जाणण्याची तुझी इच्छा आहे काय? हालेलुया। हालेलुया. 19 मध्ये परमेश्वर को वचन बता रहे हैं, 19 मध्ये परमेश्वराचं वचन सांगत आहे. शैतान भी विश्वास करके परमेश्वर के लिए डर गया। सैतान पण विश्वास ठेवून परमेश्वराला घाबरला. हालेलुया। हालेलुया. शैतान के नियम करके रखा परमेश्वर, सैतानाला नियम देऊन ठेवला होता वो लास्ट परमेश्वराने. में शैतान किधर जाएगा? शेवटी सैतान कुठे जाईल? प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. लूका पुस्तकम लुकाचं पुस्तक हम 13 अधिकारम 13वा अध्याय 16 वचन मध्ये 16वा वचनामध्ये 18 साल बीमार में एक स्त्री को रखा। 18 वर्ष ती स्त्री आजारात होती. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। लूका लिखित सुविशेषम लूक शुभवर्तमान 13वा अधिकार निकाले। 13वा अध्याय काढूया. बढ़ेगा मत 13 अधिकार में। तो क्या उचित न था कि यह स्त्री जो अब्राहम की बेटी है, जिसे शैतान ने 18 वर्ष से बांध रखा था, हालेलुया। हालेलुया। 18 वर्ष वो स्त्री का अंदर शैतान बीमार लेके रखा। 18 वर्ष त्या स्त्री मध्ये सैतानाने आजार ठेवला होता. 11 वचन से हम बढ़ने के टाइम 11वा वचनाने आपण वाचत 18 असतो. वर्ष आई वहाँ एक हैं? स्त्री थी हैं? जिसे 18 वर्ष से एक दुर्बल करने वाली हम्म। दुष्ट आत्मा लगी थी और वह कुबड़ी हो गई थी और किसी रीति से सीधी नहीं हो सकती थी। यीशु ने उसे देखकर बुलाया और कहा, हे नारी, तू अपनी दुर्बलता से छूट गई। तब उसने उस पर हाथ रखे और वह तुरंत सीधी हो गई और परमेश्वर की बड़ाई करने लगी। हालेलुया, हालेलुया। एक स्त्री का अंदर एका स्त्री मध्ये शत्रु अंदर जाने के बाद में आणि शत्रू गेल्यानंतर वो स्त्री ती स्त्री उठकर देखने के लिए भी नहीं हो गया। उठून ती अशी बघू पण शकत 18 नव्हती. साल नीचे देके खेया। 18 वर्ष ती खालीच बघत राहिली. अशी परमेश्वर बघू नव्हती. यीशु मसीह के सामने आने के समय परमेश्वर येशू ख्रिस्तासमोर परमेश्वर वो स्त्री के बोला के परमेश्वराने त्या स्त्रीला बोलवलं. परमेश्वर हाथ लगा के प्रार्थना करने के समय परमेश्वराने तिला हात ठेवून प्रार्थना 18 केल्यानंतर साल के स्त्री के बीमार परमेश्वर का नाम से आरोग्य मिला। 18 वर्ष ती स्त्री विकारात होती. तो विकार परमेश्वराने सम दूर पीपल केला. का लाइफ मध्ये काही लोकांच्या जीवनामध्ये शत्रु हमेशा बीमारी लेके आते हैं, शत्रू नेहमी आजार घेऊन हॉस्पिटल जाके देखेगा भी आणि दवाखान्यात घेऊन गेला और एक्सरे लेगे भी एक्सरे काढला तरी पण और कोई भी टेस्ट लेगे भी आणि कोणत्याही चाचण्या केल्या एवरीथिंग तरी इज पण नॉर्मल, सगळं काही साधारण एवरीथिंग इज नॉर्मल। सगळं काही साधारण आहे. लेकिन तरी वो पण मनुष्य के अंदर बीमार हो त्या मनुष्यामध्ये तो आजार हमेशा तकलीफ देखे रहते हैं। नेहमी त्रासच देतो. डॉक्टर को
हालेलुया हालेलुया। हालेलुया हालेलुया। शत्रु आत्मा का अंदर शरीर का अंदर रह के वो मनुष्य को नष्ट करने के लिए सोचेगा। शत्रू त्याच्या आत्म्यामध्ये राहून त्या मनुष्याला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. प्रेज द लॉर्ड Praise the Lord. हालेलुया हालेलुया. लास्ट 2-3 इयर्स के पहले एक घर में प्रेयर के लिए गया। आणि गेले 2-3 वर्ष आधी मी एका घरात प्रार्थनेला वो गेलो मनुष्य में कम से कम 40 ईयर रहेगा। आणि तो मनुष्य कदाचित 40 वर्षाचा मैं असेल. हाथ लगा के प्रार्थना करने के टाइम मी हात ठेवून प्रार्थना केल्या. परमेश्वर का पवित्र मेरे हृदय में बता रहा है। परमेश्वराचं पावित्र्य माझ्या हृदयामध्ये अभी सांगत कौन होतं. सा दवा खा रहे हैं आता जो काय औषध खाते वो दवा बंद करने के लिए बोलो। ते औषध बंद करण्यासाठी कारण वो कारण मनुष्य के अंदर रहने वाला अशुद्ध आत्मा त्या मनुष्यामध्ये राहणारा अशुद्ध आत्मा हमेशा वो आदमी के जस्ट पेन और बोल के हमेशा ट्रीटमेंट के अंदर जाता आणि है। नेहमी त्याला छातीत दुखत आहे म्हणून नेहमी त्याला उपचार करत आहे. डॉक्टर लोग भी देख रहे हैं डॉक्टर लोक पण बघत एवरीथिंग आहेत. इज नॉर्मल, सगळं काही साधं आहे. लेकिन घर में आने के बाद पण में घरी ये आल्यानंतर मनुष्य के अंदर रहने वाला अशुद्ध आत्मा या मनुष्यामध्ये राहणारा अशुद्ध शरीर आत्मा का अंदर बीमारी लेके आके त्या शरीरामध्ये आजार उसका घेऊन येतो. हमेशा दुखित में नेहमी त्याला दुःख किसके देतो. साथ प्यार से बात करने के लिए नहीं हो रहा है, कुणाबरोबर प्रेमाने बोलू पण किसके शकत साथ नव्हता. समाधान में रहने के लिए नहीं हो रहा है। कुणाबरोबर शांतीने पण राहू शकत प्रेयर नव्हता. करने के बाद में आणि प्रार्थना उसको बड़ा केल्यानंतर छुटकारा मिला, त्याला मोठी सुटका बड़ा भेटली. छुटकारा मिला। मोठी सुटका भेटली. आज के दिन आज शत्रु सम लाइफ का अंदर शरीर का अंदर ऐसा कार्य करता है। काही लोकांच्या जीवनामध्ये शत्रू असं कार्य ये करतो. स्त्री के हृदय का अंदर आत्मा शरीर का अंदर भी ऐसा रिया। या स्त्रीच्या हृदयामध्ये आत्म्यामध्ये पण असंच होतं. वो स्त्री का हमेशा 18 साल बीमारी में थी। आणि ही स्त्री नेहमी 18 वर्ष कभी आजारात परमेश्वर उसको देखा, जेव्हा परमेश्वराने तिला कभी बघितलं, उसका प्रार्थना किया, जेव्हा तिच्यावर प्रार्थना उस केली, स्त्री के परमेश्वर परिपूर्ण आरोग्य दिया। आमेन. त्या स्त्रीला परिपूर्ण परमेश्वराने आरोग्य दिलं. Sometime काही वेळेस सम पीपल का कान बंद करके रखता शत्रु। काही वेळेस लोकांना कान बंद करून ठेवतो सम शत्रू. पीपल को बात नहीं करना चाहिए, मुंह भी बंद करके आणि रखता है। काही लोकांनी बोललं नाही पाहिजे म्हणून त्याला मुक करून ठेवतो. सम पीपल को शुगर नहीं रहता है, आणि काही लोकांना असं शुगर पण लेकिन नसते. एकदम शुगर हाई दिखाता है। पण शुगर एकदम हायला वो दाखवतो. सारी चीज शत्रु का कार्य। हे सर्व काही खाद्य म्हणजे शरीर में शत्रूचं. बीमार नहीं रहता है, शरीरामध्ये आजार बीमार नसतो. के हिसाब से दिखा के उसको निराशा करने वाला शत्रु का कार्य। पण आजार आहे असं दाखवून त्या मनुष्याला निराशेत पाडतो शत्रू. खरा रहेगा वो अलग बात है, खरं असेल तर ती वेगळी गोष्ट, लेकिन बीमारी नहीं रहता पण है। आजारच नाहीये. अशुद्ध आत्मा शत्रु सम पीपल के हृदय मध्ये आत्मा मध्ये शरीर मध्ये अंदर जाके कार्य करता है। मग अशुद्ध आत्मा त्या मनुष्याच्या शरीरामध्ये जाऊन कार्य करतो. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. मार्क எழுதின पुस्तकम 5వ अध्याय मध्ये मार्क 5वा अध्यायमध्ये एक मनुष्य के अंदर एका मनुष्यामध्ये शत्रुवान कार्य किया। शत्रूने कार्य केलं. परमेश्वर पूछा, परमेश्वराने विचारलं. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड। Praise the Lord. 5वा अध्याय 1 वचन पढ़ेगा मां। 5वा अध्याय पहिलं वचन वाचूया. वे झील के पार हम्म। गिरसेनियों के देश में पहुंचे। हम्म। जब वो नाव पर से उतरा हम्म। तो तुरंत एक मनुष्य हम्म। जिसमें अशुद्ध आत्मा थी हम्म। कब्रों से निकलकर उसे मिला। हम्म। वह कब्रों में रहा करता था हम्म। और कोई उसे सौकल से भी न बांध सकते थे, क्योंकि वह बार बार बेड़ियों और सांकलों से बांधा गया था। पर उसने सांकलों को तोड़ दिया और बेड़ियों के टुकड़े टुकड़े कर दिए थे और कोई उसे वश में नहीं कर सकता था। वह लगातार रात दिन कब्रों और पहाड़ों में चिल्लाता और अपनों को पत्थरों से घायल करता था। वह यीशु के दूरी से देखकर दौड़ा, उसे प्रणाम किया और ऊंचे शब्द से चिल्लाकर कहा, हे यीशु, परम प्रधान परमेश्वर के पुत्र, मुझे तुझसे क्या काम? मैं तुझे परमेश्वर की शपथ देता हूँ कि तू मुझे पीड़ा न दे, क्योंकि उसने उससे कहा था, हे अशुद्ध आत्मा, इस मनुष्य में से निकल आ। उसने पूछा, तेरा क्या नाम है? उसने उससे कहा, मेरा नाम सेना है, क्योंकि हम बहुत थे। और उसने उससे बहुत विनती की, हमें इस देश से बाहर न भेज। वहाँ पहाड़ पर सूअरों का एक बड़ा झुंड चल रहा था। उन्होंने उससे विनती करके कहा, हमें उन सूअरों में भेज दे कि हम उनके भीतर जाए। अतः उसने उन्हें आज्ञा दी और अशुद्ध आत्मा निकलकर सूअरों के भीतर बैठ गई और झुंड जो कोई 2000 का था
कहाड़े पर से झपट कर झील में जा पड़ा और डूब मरा। हालेलुया 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 இந்த अशुद्ध आत्मा के अशुद्ध आत्म्याला एक मनुष्य का शरीर चाहिए एक मनुष्याचं शरीर और पाहिजे. जानवर का शरीर में रहेगा. नाहीतर जनावराच्या शरीरामध्ये अशुद्ध राहील. आत्मा का रूप नहीं रहता है. अशुद्ध आत्म्याला रूप नसतं. अच्छा देवदूत का रूप में रहता है, चांगल्या देवदूतांना रूप लेकिन आहे, नीचे गिरा ना पण जे खाली ये पडले ना, देवदूत ते देवदूत आज पृथ्वी में पिशाच और सत्य सैताना इधर रहता है. आज या जगामध्ये शत्रू आणि सैतानासारखे ते उसका राहतात. रूप नहीं है. त्यांना रूप नाहीये कोई मनुष्य का रूप का अंदर अंदर जाना चाहिए, आणि कोणत्या तरी मनुष्याच्या देहामध्ये गेलं नहीं पाहिजे. एक जानवर का अंदर जाना चाहिए. नाहीतर एका जनावरामध्ये गेलं प्रेज द पाहिजे. लॉर्ड हालेलुया. 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 बहुत सारे लाइफ के अंदर अशुद्ध आत्मा जाने के बाद में खूप साऱ्या लोकांच्या जीवनामध्ये अशुद्ध आत्मा उसका गेलेला लाइफ असतो. अंधकार होता है, त्यांच्या जीवनामध्ये अंधकार समाधान येतो. नहीं रहता है, शांती नसते. और घर में हमेशा झगड़ा रहता है. तर घरामध्ये नेहमी भांडण ये देख असतं. नहीं सकता है. बघू नाही कोई शकत. मनुष्य का स्वभाव के अंदर रहता है, आणि ते मनुष्यामध्ये एका रूपासारखं और राहतं. एक मनुष्य का अंदर आत्मा का अंदर जाता नाही है. ते मनुष्याच्या आत्म्यामध्ये इधर जातं. परमेश्वर पूछा इथं परमेश्वराने तुम्हारा विचारलं, नाम क्या है? तुझं नाव काय? वो बोल रहे हैं ते बोलत हम आहे, लोग को बहुत सारे लोग के आम्ही खूप सारे लोक मेरा सैन्य- नाम माझं नाव लेगियोन. सैन्य आहे. हालेलुया. हालेलुया. नीचे बढ़ने के आणि टाइम पुढे वाचल्यानंतर इसके नीचे त्याच्या पुढे 2000 के ऊपर रह सकता लगता है. कदाचित 2000च्या पुढे होते ते डुकर. हालेलुया. हालेलुया. समटाइम हम किसका प्रार्थना करने के टाइम आणि काही वेळेस आपण अशी प्रार्थना अशुद्ध करतो. आत्मा बात करता है. अशुद्ध आत्मा हम कितने बार हम चर्च में देखा, आपण कितीतरी वेळा चर्च मध्ये एक 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 नाम बताएगा. एक 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 तो नाव लास्ट सांगतो. में एक ब्रदर का हम प्रार्थना करने के आणि टाइम शेवटी एका ब्रदरला प्रार्थना केली. 11 अशुद्ध आत्मा उसका अंदर रिया. 11 अशुद्ध आत्मे फिर त्याच्यामध्ये उसका होते. लाइफ कैसा आशीर्वाद में रहेगा, मग त्याचं जीवन कसं कैसा आशीर्वादात राहील? समाधान में रहेगा. कसं शांतीत राहील? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लेकिन इधर देखने के पण टाइम इथे बघितल्यानंतर 2000 के ऊपर 2000च्या वर हालेलुया हालेलुया. अशुद्ध आत्मा रिया. अशुद्ध आत्मे होते. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आज के दिन शत्रु का परमेश्वर नियम करके रखा. आज शत्रूला परमेश्वराने नियम करून ठेवले. रेवलेशन पुस्तक 20वां अध्याय 10वां वचन बता रहा है. प्रकटीकरण 20:10 वचन. परमेश्वर यीशु मसीह परमेश्वर येशू ख्रिस्त उसका आग कंदह का अंदर समुद्र का अंदर गिरने वाला ये आणि तो सर्व समुद्रामध्ये त्याच्यामध्ये टाकून आग देणार. का समुद्र का अंदर गिराएगा. अग्नीचा जो समुद्र आहे त्याच्यामध्ये सैतानाला हाँ, पढ़ेगा मैं टाकून देईल. 20वां अधिकार 10वां वचन. उनका हैं। भरमाने वाला शैतान हम्म। आग और गंधक की उस झील में हैं। जिसमें वह पशु और झूठा भविष्य वक्ति भी होगा डाल दिया जाएगा और वे रात दिन युगन युग पीड़ा में तड़पते रहेंगे। हालेलुया. हालेलुया. परमेश्वर शत्रु का और नियमन करके रखा. परमेश्वराने शत्रूसाठी ते ठरवून ठेवलेलं आहे. आग के समुद्र के अंदर शत्रु को गिराएगा. आणि परमेश्वर काय करणार, त्या सरोवरात मध्ये त्याला अग्नीच्या सरोवरात टाकून रात देणार. दिन सदा कालंगलिन दुखित में रहेगा आणि आग तो के अंदर. रात्रंदिवस सैतान दुःखामध्येच राहणार. ये शैतान का एंड के दिन. हे सैतानाचा शेवटचा दिवस. वो टाइम तक त्या शत्रु वेळेपर्यंत पृथ्वीमध्ये शत्रू या बहुत सारे जगामध्ये लाइफ मध्ये खूप साऱ्या लोकांच्या अंधकारमध्ये, जीवनात अंधकारात पाप ठेवून, के अंदर, पापामध्ये, निराशा के अंदर, निराशेमध्ये, बीमार के अंदर लेके आजारामध्ये जाके मध्ये घेऊन जाईल नष्ट करेगा. आणि त्यांना नष्ट करून उसमें टाकेल. से बचाने के लिए त्याच्यातून वाचण्यासाठी परमेश्वर को वचन मध्ये, आपण परमेश्वराच्या परमेश्वर को वचनामध्ये, वचन को मार्ग मध्ये परमेश्वराच्या वचनाच्या चल के जाने के मार्गामध्ये टाइम आपण चालत जातो. परमेश्वर को पवित्र हमको सर्व चीज मध्ये बचाएगा. मग असं वागल्यानंतर परमेश्वराचं पावित्र्य आपल्याला सर्व गोष्टीत वाचवेल. हालेलुया. हालेलुया. शत्रु भी शत्रू पण डुप्लीकेट अற்புதம் करता आणि तो डुप्लिकेट असं कार्य हम करतो. देखने के टाइम आपण वो बघितल्यानंतर एक शक्ति कार्य कर रहा है. एक शक्ती कार्य आज के करते. बहुत सारे मनुष्य लोग के आज खूप सारी मनुष्य लोक ये प्रकार मध्ये गिरता है, या प्रकाराने पडतात. उसको मालूम नहीं त्यांना माहिती नाही पडत शत्रु क्या कार्य कर रहा बोलते. शत्रू काय काय ये देखने के टाइम हे अपन बघितल्यानंतर सामने कोई शक्ति कार्य कर रहा है. आपल्या समोर कोणती तरी शक्ती कार्य करते. परमेश्वर को वचन बता रहा है. परमेश्वराचं वचन सेकंड सांगतं. थेसलोनिकन पुस्तकम 2 थेसल पुस्तक 2वां अधिकार 2रा अध्याय 9वां वचन बता रहा है. 9वं वचन हाँ, सांगत. पढ़ेगा माँ. सेकंड थेसलोनिकन पुस्तक 2वां अधिकार 9वां. त्या अधर्म्याचे येणे हम्म. सैतानाच्या कृतीप्रमाणे हम्म. सर्व खोटे सामर्थ्य हम्म. व चिन्हे व चमत्कार हम्म. यांसुद्धा हालेलुया. 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 कोट्टे कुठे कोट्टे खोटे
खोट सामर्थ्य सामर्थ्य खोटे सामर्थ्य सम पीपल काही लोक वो देख के ते बघून उसका अंदर गिर जाते हैं. त्याच्यामध्ये पडले जातात. एग्जाम्पल उदाहरणार्थ ये मनुष्य दूसरा मनुष्य के विरोध में रहने के टाइम समजा हा मनुष्य दुसऱ्या मनुष्याच्या विरोधात वो असल्यानंतर मनुष्य के विरोध में जादू टोना करने का त्या मनुष्याच्या विरोधात जादूटोना करायचा, और करनी करने का नाहीतर करणी करायची, मंदर तंदर करने का. तंत्र मंत्र करायचं. ये चीज पूरा हे सर्व गोष्टी ये शैतान सैतान वो नष्ट करने के लिए ते नष्ट नाश करण्यासाठी, करने के लिए नाश करण्यासाठी, उसके बीमार में गिरने के लिए त्याला आजारात पाडण्यासाठी सर्व कार्य निराशा का काम करता है. हे सर्व कार्य त्यांनी निराशेत जाण्यासाठी करतो. आमेन हालेलुया. हालेलुया. ये पीछे बढ़ने के टाइम आणि पुढे ये वाचल्यानंतर जादू टोना हा ये जादूटोना करने अंदर मंदिर तंत्र ये मंत्र कैसा डुप्लीकेट कोटा अद्भुत कैसा हो रहा है. आणि हे सर्व काही खोटं सामर्थ्य अद्भुत कार्य कसं ये होतं वचन पढ़ेगी हे सिस्टर. वचन वाचूया आपण. पढ़ेगी सिस्टर. 9वां वचन पढ़ेगा. 9वं वचन. उस अधर्मी का आना हाँ। शैतान के कार्य के अनुसार हम्म। सब प्रकार की झूठी सामर्थ्य हम्म। और चिन्ह हम्म। और अद्भुत काम के साथ हम्म। और नाश होने वाले के लिए हम्म। अधर्म के सब प्रकार के धोखे के साथ होगा, हम्म। क्योंकि उन्होंने सत्य से प्रेम नहीं किया हम्म। जिसने उनका उद्धार होता. इसी कारण हम्म। परमेश्वर उनमें हम्म। एक भटका देने वाली सामर्थ्य को हम्म। भेजेगा हम्म। कि वे झूठ की प्रतीति करें, हम्म। ताकि जितने लोग सत्य की प्रतीति नहीं करते वरन अधर्म से प्रसन्न होते हैं, हम्म। वे सब दंड पाए. हालेलुया. 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 ये शैतान का कार्य नष्ट करके ऐसा जाना वाला का थंड रहता है. आणि हे अशा सैतानाचं कार्य जे करतात त्याच्यासाठी त्यांना दंड असतो. अपोस्तलर पुस्तकम 8वां अधिकार 9वां वचनम प्रेषित 8-9 वचन. 9 वचन पढ़ेगा. 9वं वचन वाचूया. इससे हम्म। पहले हम्म। उस नगर में शैतान नामक हम्म। एक मनुष्य था हम्म. जो जादू टोना करके हम्म। सामरिया के लोगों को हम्म। चकित करना हम्म। और अपने आप को एक बड़ा पुरुष बताता था. हम्म. छोटे से बड़े तक हम्म। सब उसका सम्मान करते थे. हम्म। यह मनुष्य परमेश्वर की वह शक्ति है हम्म। जो महान कहलाती है. हम्म। उसने बहुत दिनों से हम्म। उन्हें अपने जादू के कामों से हम्म। चकित कर रखा था. हम्म। इसीलिए हम्म। वे उनको बहुत मानते थे. हम्म। परंतु जब उन्होंने फिलिप का विश्वास किया जो परमेश्वर के राज्य और यीशु के नाम का सुसमाचार सुनाता था, तो लोग क्या पुरुष क्या स्त्री क्या बपतिस्मा लेने लगे. ओके. एक मनुष्य नहीं इधर एक मनुष्य या ठिकाणी इसके जादू टोना का कारण से याच्या जादूटोना केलेल्या छोटा से बड़ा तक उसको ऊपर विश्वास करके कढ़ाया. आणि त्या जादूगारावर लहान माणसापासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नष्ट करना वाला ये आणि तो नष्ट करणारा होता सगळं. बुराई का काम है. आणि दुष्टाईचं काम लास्ट में शेवटी कौन जा रहा है जे ते असे करतात उसको भी ते, शत्रु नष्ट करके छोड़ता है. आणि त्याला पण शत्रू नष्ट करून सोडतो. कभी अच्छा काम नहीं करता है. कधीच चांगली कामं नाही करत. लेकिन परंतु ये लोग पूरा उसको ऊपर विश्वास किया. या सगळ्या लोकांनी पूर्णपणे त्याच्यावर आज विश्वास भी सम ठेवला. पीपल आज पण काही लोक जादू टोना जादूटोना करनी करणी और मंदिर तंत्र नाही तर मंत्र तंत्र इसको ऊपर विश्वास करके खड़ा है. याच्यावरच विश्वास ठेवतात. लेकिन पण ते वो बुराई का काम है ते दुष्टाईचं काम आहे. और खुद को भी वो नष्ट करेगा बोल के वो लोग को मालूम नहीं आणि ते आपल्याला पण नष्ट करून टाकतील म्हणून त्यांना पण समजत नाही. टुडे आज शत्रु का कार्य शत्रूचं कार्य जीतने के लिए आपण त्याला जिंकण्यासाठी परमेश्वर को वचन अपना साथ रहना चाहिए. परमेश्वराचं वचन आपल्या जवळ असलं और पाहिजे परमेश्वर का नाम से हम जीत सकते हैं. आणि मग परमेश्वराच्या नावाने आपण जिंकू शकतो. और परमेश्वर को खून से जीत सकते हैं. परमेश्वराच्या रक्ताने आपण जिंकू परमेश्वर शकतो. को ऊपर विश्वास मध्ये हम जीत सकते हैं. परमेश्वराच्या विश्वासाने आपण जिंकू शकतो. शत्रु शत्रू अपना लाइफ मध्ये आपल्या जीवनामध्ये कार्य नहीं करना चाहिए. मैं त्याने ते कार्य नाही केलं पाहिजे. परमेश्वर को ऊपर विश्वास मध्ये परमेश्वरावर विश्वास ठेवू. प्रार्थना मध्ये रहने के टाइम आपण प्रार्थनेमध्ये परमेश्वर असल्यानंतर सर्व चीज मध्ये हमको आशीर्वाद करे. परमेश्वर आपल्याला सर्व गोष्टीत आशीर्वाद सब हम देईल. लोग आंख बंद करें. सर्व जर आपण डोळे बंद सब हम लोग आंख बंद करें. सर्व जर आपण डोळे By बंद the करू. chance. कदाचित अपना लाइफ मध्ये आपल्या जीवनामध्ये अपना परिवार मध्ये आपल्या कुटुंबामध्ये ऐसा शत्रु का कार्य रहेगा. असं शत्रूचं कार्य असेल तरी Today. पण आज टुडे आज परमेश्वर यीशु मसीह परमेश्वर येशू ये ख्रिस्त शत्रु का कार्य हे शत्रू
शत्रूचं मेरा कार्य घर से, माझ्या घरातून, मेरा आत्मा से माझ्या आत्म्यातून निकालने दो परमेश्वर। निघून जाऊ दे परमेश्वर परमेश्वर। तुम्हारा नाम से, परमेश्वरा तुझ्या नावाने, तुम्हारा नाम से, तुझ्या नावाने, यीशु का नाम से, येशू ख्रिस्ताच्या यीशु का नाम से येशूच्या मेरा घर नावाने, के विरोध का कार्यங்கள், माझ्या घराच्या विरोधाचं मेरा कार्य, बिजनेस के विरोध का माझ्या कार्यங்கள், व्यापाराच्या विरोधी मेरा कार्य, शरीर के विरोध का कार्यங்கள், शरीरातल्या பொல்லாத कार्य, சத்ருவான லேக்கியானவளா, अशुद्ध आत्मा, सारा अंधकार क्रियेகள், सर्व अंधकार सारा कार्य, निराशा, सर्व निराशा, सारा दुख, सर्व दुःख, सारा नष्ट, सर्व नष्टता, सर्व चीज से सर्व परमेश्वर वस्तु के नाम से, परमेश्वरच्या परमेश्वर के नाम से परमेश्वरच्या मेरा तरफ से नावाने, दूर होने दो, माझ्याकडून दूर होऊ मेरा दे, तरफ से दूर होने दो, माझ्यापासून दूर होऊ मेरा दे, शरीर से दूर होने दो, शरीरातून दूर होऊ दे. ಯೇಸುವಿನ ನಾಮತ್ತಿನ, येशू ख्रिस्ताच्या नावाने, ಯೇಸುವಿನ ನಾಮತ್ತಿನ येशूच्या नावाने, ಅನೀಸ ಹೃದಯಮದಿ ಭಯ ಲೇಖಿಯಾನವಳ, नेहमी हृदयामध्ये भय घेऊन பொல்லாத ये. ஆவியின் கிரியைகள், सर्व अशुद्ध आत्म्याचे இயேசு कार्य, கிறிஸ்துவின் நாமத்தில், येशू ख्रिस्ताच्या இயேசு नावाने, கிறிஸ்துவின் येशू நாமத்தினால் ख्रिस्ताच्या नावाने, இப்பொழுது सर्व काही இப்பொழுது कार्य நிக்கால இயேசுவின் நாமத்தில், निघून जाऊ दे. निकाल यीशु नामத்தில், निघून जाऊ दे. பொல்லாத பிசாசே, सर्व अशुद्ध तू आत्मा, उसको ऊपर कार्य करने के लिए अलाउड नहीं, तू त्याच्यावर कार्य करण्याचा अधिकार अभी नाही. उसका आत्मा परमेश्वर के साथ अर्पण कर। आता त्याचा आत्मा परमेश्वराला अर्पण कर. Holy Spirit in the name of पवित्र Jesus, आत्म्याद्वारे येशूच्या the नावाने, Holy Spirit in the name of पवित्र Jesus, आत्म्याद्वारे येशूच्या कितनेयो नावाने, दिन से कितीतरी उसको दिवसापासून शरीर में तकलीफ दे रहे, त्याच्या शरीराला பொல்லாத त्रास देते. ஆவியின் கிரியைகள், ते सर्व अशुद्ध आत्म्याचं येशूविन कार्य, नामத்தினால், येशू ख्रिस्ताच्या येशूविन नावाने, नामத்தினால், येशू ख्रिस्ताच्या இப்பொழுது, नावाने, सर्व काही right now, आत्ता right now, या क्षणाला निकाल येशूविन नामத்தினால், निघून जा the येशूच्या Holy नावाने. Spirit in the name of पवित्र Jesus, आत्म्याद्वारे येशूच्या the Holy नावाने, Spirit in the name of पवित्र Jesus, आत्म्याद्वारे येशूच्या பொல்லாத नावाने, ஆவியின் கிரியைகள், सर्व अशुद्ध आत्म्याचं பொல்லாத कार्य, ஆவியின் கிரியைகள், अशुद्ध आत्म्याचं कार्य, இயேசு கிறிஸ்துவின் नाम से, येशू ख्रिस्ताच्या இயேசு नावाने, கிறிஸ்துவின் रक्त से, येशू ख्रिस्ताच्या आवी रक्ताने, आत्मा शरीर से जीव आत्म्या दूर शरीरात कर रहे यीशुविन नाम दूर में, करत येशूच्या दूर कर नावाने, रहे यीशुविन नाम दूर में, करत येशूच्या हमेशा नावाने. नष्ट लेके आना वाला, नेहमी नष्टता घर घेऊन मध्ये येणारा, झगड़ा लेके आना घरामध्ये वाला, भांडण घेऊन समाधान येणारा, खराब करना वाला, शांती खराब பொல்லாத करणारा, ஆவியின் கிரியைகள், अशुद्ध आत्म्याचं இயேசுவின் कार्य, நாமத்தினால், येशू ख्रिस्ताच्या இயேசுவின் नावाने, நாமத்தினால், येशू ख्रिस्ताच्या இப்பொழுது नावाने, right now in the name of आता Jesus, या क्षणाला दूर येशूच्या कर रहे नावाने, यीशुविन नाम में, दूर करत आहे, दूर कर रहे यीशुविन नाम दूर में, करत आहे येशूच्या Holy नावाने. Spirit, पवित्र आत्मा, Holy Spirit, पवित्र in आत्मा, the name of Jesus, येशूच्या आज नावाने, से, आजपासून, आज से आजपासून, कौन कौन परमेश्वर का हृदय अर्पण कर जे रहे जे हैं? परमेश्वराला हृदय अर्पण करत आहे, परमेश्वर के नाम से परमेश्वराच्या तू नावाने आशीर्वाद में तू रहेगा, आशीर्वादात राहशील, तू समाधान में रहेगा, तू शांतीत राहशील, आरोग्य में रहेगा, आरोग्यात तू राहशील, विश्वास करो परमेश्वर को, विश्वास ठेव हे सुचांगलाय, येशू हे ख्रिस्त सुचांगलाय, येशू चांगला सर्व आहे. तुम्हारा दुख बदली करने वाला है, सर्व तुमचं दुःख तुम्हारा बदलून सर्व टाकणार आहे. तकलीफ दूर करने तुमचा वाला सर्व है, त्रास तुम्हारे दूर के लिए करणार आहे. समाधान देने के लिए तुम्हाला आया है. शांती देण्यासाठी आलाय. Holy Spirit in the name of पवित्र Jesus, आत्म्याद्वारे येशूच्या Holy नावात. Spirit in the name of पवित्र Jesus, आत्म्याद्वारे येशूच्या thank you नावात. Lord and धन्यवाद प्रभु. thank you Lord, धन्यवाद परमेश्वर प्रभु. अभी परमेश्वर आंडवर है, परमेश्वर आता some प्रभु. people को आप टच कर रहे हो काही परमेश्वर, लोकांना ते स्पर्श करत some आहेत. people को आप टच कर रहे काही हैं, लोकांना स्पर्श आपका करत हाथ आहेत. वो लोग के ऊपर आ, तुझा हात त्यांच्यावर वो लोग के येते. ऊपर आ रहा परमेश्वर, त्यांच्यावर येते the प्रभु. name of प्रभु Jesus, येशूच्या the नावात. name of प्रभु Jesus, येशू ख्रिस्ताच्या उल्लाद नावात. अशुद्ध आत्मा, अशुद्ध आत्म्याचं उल्लाद कार्य. अशुद्ध आत्मा, अशुद्ध आत्मा. दुष्ट आत्मा, दुष्ट आत्मा. दुष्ट आत्मा, दुष्ट आत्मा. यीशु नामतिना येशू ख्रिस्ताच्या उसका तरफ से नावाने. दूर छा रहे, त्याच्यापासून I दूर believe in the जाते. name of मी Jesus, विश्वास ठेवत I believe in the name of मी Jesus. विश्वास ठेवत आहे some येशूच्या people के नावात. अंदर काही लोकांमध्ये बीमार, आजार बीमार, आजार बीमार, आजार, शत्रु लेके आने वाला बीमार, शत्रूने घेऊन यीशु येणारा नामतिना आजार, येशू ख्रिस्ताच्या अभी दूर नावाने. हो रहे यीशु नामतिना, आता दूर होते दूर हो रहे येशूच्या यीशु नामतिना, दूर होते you receive in the name of तुम्ही Jesus, स्वीकार करा येशूच्या the नावात. Holy Spirit in the name of Jesus, पवित्र आत्म्याद्वारे येशूच्या the Holy नावात. Spirit in the name of Jesus, पवित्र आत्म्याद्वारे येशूच्या नावात. oh in the name of Jesus, खराबा शुकुला बारा खरमन तेरे दिली दा खरबू बोलो खराबा. Holy Spirit, पवित्र आत्म्याद्वारे. thank you Lord, धन्यवाद प्रभु. किधर किधर बीमार हो, जिथे जिथे आजार किधर आहे, किधर दुख रहे, जिथे जिथे दुखवत उधर हाथ लगाओ, त्या ठिकाणी हात ठेवा. परमेश्वर और कार्य करने वाला है, परमेश्वर कार्य करणार. हमारा विश्वास परमेश्वर यीशु को ऊपर रखने के साथ, तुमचा विश्वास परमेश्वरावर ठेवला. परमेश्वर सर्व शत्रु के कार्य से परमेश्वर सर्व शत्रूच्या कार्यापासून तुम्हारा से बचा के तुम्हाला त्याच्यातून वाचून आशीर्वाद मध्ये, आशीर्वाद समाधान मध्ये, शांती आरोग्य मध्ये रख, आरोग्यामध्ये ठेवले. believe,
तुम्ही विश्वास You ठेवा, believe. विश्वास ठेवा. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभु, Thank you, Lord. धन्यवाद The प्रभु. name of Jesus. येशूच्या The name नावात of Jesus. प्रभु येशू ख्रिस्ताच्या The name नावात, of Jesus. येशूच्या The name नावात, of Jesus. येशूच्या आंडवरे नावात. सर्व बीमार यीशु क्रिस्तुविन नाम से, प्रभु सर्व आजार येशूच्या नावात, यीशु क्रिस्तुविन रक्त से, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने, यीशु क्रिस्तुविन रक्त से, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने, यीशुविन नामத்தினால் येशू Amen. ख्रिस्ताच्या नावात निकाल यीशुविन नाम. Yes, Jesus. निघून जा येशूच्या परिपूर्ण नावात. आरोग्य हो. पूर्णपणे आरोग्य, परिपूर्ण आरोग्य हो. पूर्णपणे आरोग्य कौन भेटो. कौन विश्वास कर रहे हैं? जे जे विश्वास ठेवते, यीशुविन नामத்தினால், येशू ख्रिस्ताच्या यीशु नावात, क्रिस्तुविन रक्त से येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण रक्ताने आरोग्य हो वदागे. पूर्णपणे आरोग्य परिपूर्ण भेटते. आरोग्य हो वदागे. पूर्णपणे आरोग्य भेटते. Holy Spirit in the name of पवित्र Jesus. आत्म्याद्वारे The येशूच्या Holy नावात, Spirit in the name of Jesus. पवित्र आत्म्याने बिना येशूच्या- समाधान से, बिना शांतीचे, बिना समाधान से, बिना शांती, रात दिन तकलीफ में रहने वाला दिवस त्रासात பொல்லாத असणारे, अशुद्ध आविயின் கிரியை अशुद्ध आत्म्याचं ते यीशु कार्य क्रिस्तुविन नाम से, येशू ख्रिस्ताच्या येशू नावाने, क्रिस्तुविन रक्त से येशू ख्रिस्ताच्या दूर कर रक्ताने रहे यीशुविन नाम दूर में. करत येशूच्या आज से, नावाने. आज से आजपासून तुम्हारा लाइफ परमेश्वर का अर्पण करो. तुमचं जीवन परमेश्वर वो आशीर्वाद में रहेगा, तुम्ही आशीर्वादात वो राहता, आशीर्वाद में तुम्ही रहेगा. आशीर्वादात राहता. परमेश्वर का आरोग्य तुम्हारा शरीर का अंदर रहेगा. परमेश्वराचं आरोग्य तुमच्या शरीरामध्ये Thank राहील. you Lord and over. धन्यवाद प्रभु, Thank you Jesus. धन्यवाद येशू. सर्व हृदय का भय दूर किया सर्व परमेश्वर. हृदयातलं भय दूर Thank you केलंस. Lord and over. धन्यवाद प्रभु, Thank you Jesus. धन्यवाद येशू. ஆவியானவர் கிரியை செய்வீராக. प्रभु धन्यवाद. परमेश्वर आप कार्य करो परमेश्वर. परमेश्वरा तू कार्य कर, आप कार्य करो तू परमेश्वर. कार्य कर परिपूर्ण परमेश्वर. आरोग्य होणं दांड. पूर्णपणे आरोग्य பொல்லாத दे. சத்துருக்கு बंधनवाला काम से छुटकारा होणं दे. शत्रूने कार्य जे काही बांधलेलं कार्य ते सुटका भेटू दे. ஆவியானவர் கிரியை செய்வீராக. धन्यवाद, Holy Spirit in the name of Jesus. धन्यवाद. Thank you. The Holy Spirit in the name of Jesus. पवित्र आत्म्याद्वारे दोनों हाथ ऊपर कर. दोन्ही हात वर करू, परमेश्वर का अर्पण कर. परमेश्वराला अर्पण करू. परमेश्वर येशू मसीह परमेश्वर येशू ख्रिस्त, आज मेरा लाइफ मध्ये आज माझ्या जीवनामध्ये छुटकारा होणं दे येशूविन नामात. सुटका भेटू दे परमेश्वर येशू. छुटकारा होणं दे येशूविन नामात. सुटका भेटू दे येशूच्या मैं अर्पण नावात. कर. मी अर्पण मैं करते, अर्पण कर. मी अर्पण करते. Thank you Jesus. धन्यवाद येशू, Thank you Lord. धन्यवाद प्रभु, Thank you Jesus. धन्यवाद येशू. परमेश्वर कोण कोण अर्पण केलं परमेश्वरा ज्यांनी ज्यांनी अर्पण उसच्या केलं लाईफ मध्ये परमेश्वर तू कार्य केलं. त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वरा तू कार्य केलेलं आहे. Believe in the name of मी Jesus. विश्वास ठेवतो येशूच्या I believe नावात. in the name of मी Jesus. विश्वास ठेवतो येशूच्या नावात. आवियानवर किरिये செய்வீராக. धन्यवाद प्रभु, Thank you Lord. धन्यवाद प्रभु. हा पवित्र आहे परमेश्वर. तू पवित्र आहेस आप परमेश्वर, पवित्र आहे तू परमेश्वर. पवित्र आहेस परमेश्वर. आप कार्य करो. तू कार्य कर. थैंक यू लॉर्ड आंडवर. धन्यवाद प्रभु. परमेश्वर यीशु मसीह आंडवर. परमेश्वर आज के दिन आपका सन्निधान में कौन कौन पूर्ण हृदय से अर्पण तुझ्या सानिध्यामध्ये परमेश्वर परिपूर्ण आरोग्य दिया आंडवर. त्यांना पूर्णपणे आरोग्य परिपूर्ण दिलं. आशीर्वाद किया. पूर्णपणे आशीर्वाद परिपूर्ण दिला. समाधान दिया पूर्ण परमेश्वर. शांती दिली. सर्व बंधनावाला काम से छुटकारा दिया सर्व परमेश्वर. बांधणाऱ्या कामातून सुटका दिली. आने वाला दिन मध्ये जीवन का साक्ष्य बनने दे येणाऱ्या यीशु के नाम. दिवसामध्ये जीवनाची साक्ष घडू मैं दे. प्रेस से नाम से विनंती कर प्रभु रहे हैं. येशू ख्रिस्ताच्या इन नावाने परलोक विनंती पितावे. करतो. स्वर्गीय पिते, आमीन आमीन आमीन, आमीन. आमीन. हे मेरे मन परमेश्वर परमेश्वर का का धन्य धन्य कहा, और जो कुछ कुछ मुझे मुझे उसके पवित्र नाम पवित्र से नाम को धन्य धन्य कहा. कहा। ये मेरे मन यहोवा का धन्य कहा, और किसी उपकर का नाम बुलाना. इन आत्मावे कतरे स्तोत्री, इन मुलुल में परिशुद्ध नामते स्तोत्री. इन आत्मावे कतरे स्तोत्री. கர்த்தர் செய்த சகல உபகாரங்களையும் மறவாதே. आमीन. आमीन आमीन आमीन. परमेश्वर यीशु मसीह नाम मात्र धन्यवाद देवराज. आमीन. आमीन आमीन. गॉड ब्लेस.